माय पिंके जरा हे सोफा आवरून घे, काही घर बीर पुसून घे, झाडून घे जरा. पाहुणे येणार आहेत ग दुपारी, जरा ऐका ग. ते मोबाईल किती बघत असते की माय, तुमचे डोळे वेळ कसे दुखणार ग? हा पुढे ते आवरून घे पटकन. अगं मम्मी ते दुपारी येणार आहेत ग, तू कशाला एवढी चिडचिड करते? नुसती चिडचिड चालली. अगं दुपार म्हणताना हा म्हणता दुपार होते, सगळे आपले काम बिम करायचे, कांदे पोहे वगैरे करायचे. चल तुला शिकवते पटकन आहे की. तुला सांगितलं की नाही आवरून घे म्हणून? हा कळत नाही होय तुला? रिंगो तुला सांगितलं की नाही? तू पण ऐकत नाहीस का? तू पण मोबाईल बघत बसलीस का? हे घर बीर आवरून घ्या ग जरा. ते स्वयंपाक करायचं, तिकडं भांडे पडल्यात घासायचे. काय सारखं सकाळपासून चिडचिड करत राहतील. अलारामची बी गरज नाही, तुझं सकाळपासून मॅच चालू राहतील तर. बाई काय पुरी ग माय देवा देवा. मी वैतागायचं तुम्हाला, तर तुम्हीच मला वैतागताय. आणि हो सोयरे आले की लई वच 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 करू नका. जडे केल्यावर जरा नाजूकपणाने राहावं, नाजूकपणाने खाली मान घालून राहावं. लई बोलू नको. पुढं 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 जे सोयरे सांगतात तेच करा. कळलं की? परत म्हणतात मला आईची मायने काय शिकवलं की नाही म्हणून म्हणतात. कळलं की? अगं बयच तशी जोरात बोलायची. ती सवय मोड जराशी, सवय मोड. ती मला तिथं बोंबलतात सोयरे. माईच्या मायने काय शिकवली की नाही? रीत भाग काय बोलायची म्हणतात मला. खाली मान घालून राहायचं, वरी तोंड करून बोलायचं नाही. अगं पण त्यांना कधी ना कधी कळणारच आहे ना माझा आवाज. ती कळन तेव्हा कळन. आताच नको बाई तू आग लाव. कळलं का तुला? पटकन आवर तू. हे थोबाडाला लई ते फाउंडेशन लई लावू नको. आता लोक मला म्हणतात की माय रात्री तर पोरगी काळी भरून आज काळी दुसऱ्या भुरी पाणी झाली म्हणतात मला. जसं आहे तसंच राहू दे. हा काळ काय जात नाही, गोर काही येत नाही. कळलं की तुला? अगं मग मी आता मेकअप नाही करणार तर कधी करणार मग मी? करशील तेव्हा करशील की माय. जरा आता तर आवर. आणि हो रिंकू तुला सांगलं ना, अगं तुम्हाला मी 17 वेळा सांगला ती पुरणपोळी जरा करायला शिक, जरासं आमटी भात करायला शिकाव. तळणमळण तर काहीच येत नाही तुम्हाला, नुसतं खायला येते तुम्हाला. 17 वेळा सांगला जरा शिका. दिवाळा देखील म्हणलं माय काहीतरी करू लागा, झाट काढून केल्या नाही. आता तर तिथं विचारले सोयरे धायरे तर डायरेक्ट म्हणायचं अहो आम्हाला सगळंच येते म्हणून म्हणायचं. कळलं का? कांदे पोहे छान मी करून ठेवतो तिथं. हा सोयरे तर आले तर विचारले तर म्हणायचं की कोण केलं, म्हणलं की मी केलं म्हणायचं. आई केली म्हणायचं नाही. सोयरी मोडून जाते नाही तर. काय घरी गेलं तर काय तळमळच करायला होती काय? अगं गेल्या नाही लग्न झालं तर करायला होती की नाही? पुरणपोळी करायला होत्या माझ्या लग्नात. तेव्हा माझ्या सासूनी पुरणपोळ्या दोन टोपले करायला लावले होते. दोन टोपले माहितीये तुला? 2 टोपले पुरणपोळ्या केल्यात म्या. हा आणि अख्खे जेवढे सोयरे तेवढ्या माझी सासू जेवायला घालायला लावली होती. कंबर गेली होती माझी, माहितीये की तुला? चाबर बोलत्या नुसत्या डुक्कर तोंडाच्या. पटापट आवरा. कळलं का पिंकी तुला? पटापट आवरून घ्या आणि या तिकडं स्वयंपाकाच्या घरामध्ये मला काम करू लागा पटापट. अगं मम्मी तू जा ग. सकाळपासून बोलतीये नुसती, तुझ्या तोंडाला फेस आलाय तर आला, आम्हाला ऐकून पण कंटाळा आलाय. हा तुम्हाला तेवढंच पाहिजे, ऐकता फक्त पाहिजे तुम्हाला. ऐकायला पण कंटाळा येतो नाही का? पटकन हा जा तू, सगळं करतो आम्ही सगळं. पटकन या तिकडं. अगं बाई ए दिदे, या आईला समजून घेणं म्हणजे लय कठीण आहे बाई. हो ग.